हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू डे 1 पार्ट 2. सो लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रूम दाखवणार असं सांगितलं होतं. सो हिअर इट इज. हा आहे आमचा फर्स्ट रूम ज्याचा व्ह्यू एकदम आउटस्टँडिंग होता आणि हा त्याला लागूनच सेकंड रूम होता बिकॉज इट वॉज अ फॅमिली रूम आणि त्याचा पण व्ह्यू खूप छान होता. सो रूममध्ये जास्त वेळ न घालवता आम्ही पटापट तयार झालो आणि स्विमिंग पूल आणि वॉटर गेम्स एन्जॉय करण्यासाठी रेडी झालो. आणि ऑब्व्हियसली आरू सगळ्यात जास्त एक्सायटेड होती कारण तिला वॉटर ॲक्टिव्हिटीज खूप जास्त आवडतात आणि ती खूप फुल एन्जॉय करते. या रिसॉर्टमध्ये 2 स्विमिंग पूल्स आहेत. एक इनडोअर विच इज टेम्परेचर कंट्रोल आणि एक आउटडोअर ज्यामध्ये वॉटर स्लाइड्स आणि बाकी ॲक्टिव्हिटीज आहेत. सो आरूसोबत आम्ही सगळेसुद्धा खूप एक्सायटेड होतो कारण सगळ्यांनाच वॉटर ॲक्टिव्हिटीज आणि स्विमिंग खूप आवडते. सो तिथे पोहोचल्यावर खूप साऱ्या स्लाईड होत्या, स्विमिंग पूल होते आणि खूप जास्त मुलांसाठी तिथे वेगवेगळे सेक्शनसुद्धा होते जिथं मुलं खूप छान एन्जॉय करत होते. सो हे सगळं झालं. संध्याकाळी रूमवर परत आलो, फ्रेश झालो आणि टी आणि कॉफी ऑर्डर केली. सो बाहेर मस्त रेनी वेदर, हातात गरम कॉफी आणि सोबत फॅमिली. परफेक्ट कॉम्बिनेशन आणि परफेक्ट फॅमिली हॉलिडे. थोडा रेस्ट केल्यानंतर डिनरचा टाईम झाला होता. पण डिनरच्या आधी एक स्पेशल सेलिब्रेशन करायचं होतं. सो मी आधी मेन्शन केल्याप्रमाणे आज मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी होती आणि म्हणून आम्ही त्यांच्यासाठी केक अरेंज केला होता. सो हे सगळं त्यांच्यासाठी सरप्राईजच होतं बट इट वॉज फन. सगळे मिळून केक कट केला आणि नंतर मस्त डिनर एन्जॉय केला. फूड पण खूप छान होतं, खूप टेस्टी होतं. ओव्हरऑल डे 1 एकदम परफेक्ट गेला.